पुण्यातल्या निहार संस्थेच्या बालगृहात सुरक्षा रक्षकानं बलात्कार केल्यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याचा प्रकार उघडकीस आलाय। एक धक्कादायक बातमी आपल्यापर्यंत पोहोचते आणि धक्कादायक ह्यामध्ये बातमी म्हणजे पीडित मुलीनं जन्म दिलेल्या बाळाला परस्पर दत्तकही देऊन टाकण्यात आले आणि हा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न संस्थेनं केल्याचं उघडकीस आलंय आणि ह्या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना देखील अटक केली आणि संस्थेत गेल्या 5 वर्षांपासून राहत असलेल्या 13 ते 14 वर्षांच्या मुलीवर सुरक्षा रक्षक जितेंद्र गोडे ह्या नराधमानं वारंवार बलात्कार केला आणि त्यात ती मुलगी गरोदर राहिली। संस्थेनं पोलीस तक्रार नोंदवण्याची मुलीची रवानगी सांगलीला केली आणि तिथे मुलीची पत्राद्वारे हे सगळं प्रकरण उघडकीस आलंय। मुख्य आरोपी जितेंद्र गोडे ह्याच्यासह प्रकरण दडवण्याचा प्रयत्न केलेल्या संस्थेच्या अधीक्षक माया नेवाडे, संचालक सुनीता जोगळेकर, सहाय्यक देवयानी गोंगावले यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। आताची एक महत्त्वाची बातमी पुण्यात बालगृहात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला आणि या बलात्कारातून तिने एका बाळाला जन्मही दिला आणि ते बाळ परस्पर दत्तकही देण्यात आल्याची घटना आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। मुलीच्या बाबतीत जे काही घटना घडलेली, तिच्या बाबतीत गुन्हा घडलेला आणि तो संस्थेने तो लपवण्यामध्ये आणि त्या संदर्भातले जे काही एव्हिडन्सेस आहेत ते गायब करण्यामध्ये संस्थेने पूर्ण त्यांचाच सहभाग आहे असं समोर येते। त्यामुळे संस्थेचे जे काही कर्मचारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत ते, त्याच्यानंतर महिला बालविकास विभागाचं जर कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल हे गुन्हा लपवण्यामध्ये किंवा गुन्हा दाखल करण्यामध्ये डिले करण्याबाबत, किंवा पोलीस डिपार्टमेंटमधले ज्यांनी कुणी हा गुन्हा दाखल होऊ दिला नाही किंवा दप्तरी दाखल केला आणि त्याच्यावर कुठलीच कार्यवाही होऊ दिली नाही, ह्या सगळ्यांच्या अगेन्स्टच नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावे। मुलगी ही साधारण 14 ते 15 वर्षाची होती आणि हे जे प्रकरण आहे हे प्रकरण साधारण 12 एंडिंगला तिच्यावर हे अत्याचार झाला होता आणि 13च्या सुमारास 13ला ज्यावेळेस हे प्रकरण संस्था चालकांना, सुप्रिटेंडेंट यांना समजलं, त्यानंतर मग हा सगळा दाबण्याचा प्रकार सुरू झाला। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे पुण्याचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, अतिशय धक्कादायक अशी घटना आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। निहार बालगृहामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे बलात्काराचा आणि ह्या बलात्कारातून एका मुलीनं बाळाला जन्म दिला आणि परस्पर ते मूल जे आहे ते दत्तक देण्यात आलेलं आहे। काय एकूणच हा सगळा प्रकार कसा उघडकीस आलेला आहे आणि ह्यामध्ये 3 महिलांचा खास करून समावेश आहे असं देखील समजतंय। ह्या तिन्ही महिलांना तर अटक झालीच आहे, मात्र आरोपी जो आहे जितेंद्र त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे। काय कारवाई होणार यावरती? मधुरा, वंचित विकास संस्था नावाची एक प्रतिष्ठित संस्था, या संस्थेमार्फत निहार प्रकल्प चालवला जातो। यामध्ये खास करून वेश्या व्यवसाय करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या मुलांचा सांभाळ या ठिकाणी केला जातो आणि यापैकीच एक मुलगी जी आहे ती पीडित मुलगी या घटनेमध्ये आहे। खरं तर वयाच्या 5व्या वर्षापासून ही मुलगी या ठिकाणी राहत होती। 13-14 वर्षाची झाली त्यावेळी त्या मुलीवरती तिथला तो सुरक्षा रक्षक आहे त्यांनी वेळोवेळी बलात्कार केला। त्यातून ती मुलगी जी आहे तिला गर्भधारणा झाली आणि तिला संस्थेनं मात्र हे प्रकरण पोलिसांकडे नेण्याऐवजी त्या मुलीला सांगलीला घेऊन गेले आणि त्या ठिकाणच्या एका हॉस्पिटलमध्ये मुलीची प्रसूती झाली आणि त्याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे की मुलीला तिचं बाळ देण्याऐवजी ते बाळ जे आहे ते दत्तक देण्यात आलं आणि एकूणच या सगळ्या प्रकारावरती, या प्रकरणावरती एक प्रकरण झाकण्याचा, दडपण्याचा प्रयत्न संस्थेकडून करण्यात आला। त्यामुळे एकतर या अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करणारा, बलात्कार करणारा जो प्रमुख आरोपी आहे जितेंद्र गोडे आणि याशिवाय हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणारे जे कोणी संस्थेच्या अधीक्षिका आणि संचालिका आणि त्यांची एक सहायिका, अशा तिघींना पोलिसांनी अटक केलेली आहे। या सगळे जे अटक आरोपी आहेत त्यांना 19 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी ठेवण्यात आली आहे आणि जसं आपण आता म्हटलं की एका बालगृहामध्ये घडलेला हा प्रकार आहे आणि त्यामुळे धक्कादायक आणि अल्पवयीन मुलीच्या बाबतीत घडलेला हा प्रकार असल्यामुळे निश्चितच या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी अशी देखील मागणी होते। बरोबर आहे, कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर एक धक्कादायक प्रकार म्हणजे ह्या ज्या 3 महिलाच आहेत आणि हा सगळा प्रकार त्यांच्या बालगृहामध्येच घडलेला आहे। यामुळे कुठेतरी बालगृहाचा जे विश्वास असेल एखाद्याचा तर तो विश्वास यामुळे उडून जाऊ शकतो, हेच या निमित्तानं स्पष्ट होतंय। धन्यवाद अरुण या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा
एक पाऊल पुढे.